ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಹೊಸ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಪಾರಂಪರಿಕ ವೇಷವನ್ನು ಧರಿಸಿ ಮೋಟರ್ ಸೈಕಲ್ ಮೇಲೆ ರ್ಯಾಲಿ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಮೊದಲೇ ಸಲ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಈ ಬೈಕ್ ರ್ಯಾಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದೊಂದು ಹೊಸ ಪ್ರಥಾ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇದನ್ನು ನಾವು ಮಾಡೋ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಯುಗಾದಿಯ ಮತ್ತು ಹೊಸ ವರ್ಷದ ಧನ್ಯವಾದಗಳು, ಅಭಿನಂದನೆಗಳು. ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಯುಗಾದಿಯ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಅವರ ಮನಸ್ಸಿನ ಅವರ ಎಲ್ಲ ಆಶಾ ಆಕಾಂक्षेಗಳು ಈಡೇರಲಿ देवराने प्रार्थना ಮಾಡ್ತೇನೆ. या वर्षीपासून गुढीपाडवाच्या निमित्तानं बेळगावमध्ये महिलांचं बाईक रॅली आयोजित करण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा बेळगावमध्ये होत आहे एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांनी. आणि पारंपरिक वेशभूषामध्ये प्रत्येक महिला आज या कार्यक्रमामध्ये भाग घेत आहेत. मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद आणि अभिनंदन करतो. आणि या गुढीपाडव्याच्या निमित्तानं हिंदू धर्माचा जो नूतन वर्ष आहे सगळ्यांना या रॅलीमध्ये भाग घेणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. त्यांची मनोकामना पूर्ण होऊन देईल हे देवाचरणी प्रार्थना करतो. हे रूट जेल शाळापासून नाथपै सर्कलपासून खडे बाजारपासून शिवचरित्रपर्यंत जाणार आहे. काय म्हणजे पहिल्यांदा आम्ही पदयात्रा आणि बाईक रॅली केलेलं आहे. यावेळेचा जो काही सगळ्यांचा विचार ऐकून पुढच्या वेळेला आणि काही चेंजेस करायचं ते आम्ही ठरवू. श्वेता चौगुले, सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी बुलेट झालं 5-6 वर्ष झालं चालवती आहे आणि ह्या वर्षी जे अभय सरांनी रॅलीचा मतलब कंडक्ट केलेली आहे त्यासाठी मी सहभागी झाले आणि आय एम लाईक व्हेरी हॅपी फॉर दॅट. आणि असंच तरी दरवर्षी गुढीपाडव्याला असं रॅली काढत राहावं आणि आम्हाला वुमन एम्पॉवरमेंटसाठी सुद्धा हे एक तऱ्हेने एक मोटिवेशन आहे. सो थँक्यू अभय सर ह्याच्यासाठी. काय काय गाडीमध्ये सर आज गुढीपाडवा आहे त्यासाठी गुढी उभारलेली आहे आणि मी जे ड्रेसिंग केलेलं आहे ते इंडो वेस्टर्न केलेले आहे. म्हणजे काय आम्ही जरी वेस्टर्न जनरेशन जरी पुढे जात आहोत तरी आम्हाला आमची संस्कृती व्यवस्थित पार पाडती येते हे मला माझ्या ड्रेसिंग थ्रू दाखवायचं आहे. म्हणून हे जीन्स आणि फेटा आणि ज्वेलरी वगैरे सगळं आमचं महाराष्ट्रीयन टाईपनी मी रेडी होऊन आलेली आहे. थँक्यू. श्वेता चौगले. रॅलीमध्ये अभय पाटील सरनी हे जे रॅली केलेलं आहे त्याच्यात आम्ही भाग घ्यायला आलो. एव्हरी गुढीपाडवाला आम्ही येतो इकडे. आम्ही बुलेट माझं फेवरेट आहे, नवीन घेतलेली होती म्हणून मी ते चालवणार आहे. आणि माझी फ्रेंड प्राजक्ता आहे आणि आम्ही महाराष्ट्राचं नऊवारी आणि हे फेटा घालून नाथ सगळं घालून आमचा रिप्रेझेंट करत आहेत आम्ही त्याच्यासाठी. मी 10 वर्ष तर झाले. मी बिजापूर, गोवा, मग बॉम्बे, बँगलोर. आमचं बाईकिंग ग्रुप आहे त्याच्याबरोबर पण जातो, सोलो पण जाते. दांडेली असं खूप लांब म्हणजे लेह लडाखचा प्लॅन आहे. मे बी ह्या वर्षात जाणार आहे. नाही हां ते महिलाला बाहेर येऊन असलं ह्याच्यात भाग घ्या तुम्ही. त्याच्याने तुमचा काय कॉन्फिडन्स वाढते, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळतात, लोकांना नेटवर्किंग होते, लोकांबरोबर नवीन लोकांना भेटायला मिळते. तुम्हाला तुमचा दररोजचा जे रुटीन असते मधून बाहेर या आणि ह्याच्यात सगळं भाग घ्या. ನಂದಿನಿ ಪ್ರಭು ಫೇವ್ರೇಟ್ ಒಂದು ಹಾಬಿ ಇದೆ ನಂದು ಬೈಕ್ ರೈಡಿಂಗ್. ನಾನು 15 ವರ್ಷ ಆಯಿತು ನಾನು ಬೈಕ್ ರೈಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮದು ಗ್ರೂಪು ಇದೆ, ನಾವು ಲಾಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸು ಹೋಗ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಈಗ ಲೇಹ್ ಲದಾಖ್ ಹೋಗೋದು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಇದೆ ನಮ್ಮದು. ಬಾಂಬೆ, ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್, ಬಿಜಾಪುರ್, ಗೋವಾ ಎಲ್ಲ ದಾಂಡೇಲಿ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದೇವೆ
ಬೈಕ್ ರೈಡ್ ಮೇಲೆ. ಈಗ ಇದು ಗುಡಿ ಪಾಡ್ವಾದ ಇದು ಫಂಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ನಾವು ಇದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯನ್ ನವ್ವಾರಿ ಹಾಕಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಪೇಟಾ ಟ್ರೆಡಿಷ್ನಲ್ ಎಕ್ದಮ್ ಮತ್ತು ನತ್ತೆಲ್ಲ ಹಾಕಿ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯನ್ ಟಿಪಿಕಲ್ ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನೀವು ಈ ಟೈಪ್ ಏನು ಫಂಕ್ಷನ್ ಇದ್ದರೆ ಭಾಗವಹಿಸಿರಿ ಇದರಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಮನೆಯದು ದಿನಾಲೂ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ ರುಟೀನ್. ಇದು ಬಂದು ಭಾಗವಹಿಸಿ ನಿಮ್ಮದು ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸು ಡೆವಲಪ್ ಆಗ್ತದೆ ಇದರಿಂದ. ಮತ್ತು ನಿಮಗೆ ನೆಟ್ವರ್ಕಿಂಗ್ ಆಗ್ತದೆ ಮತ್ತು ಎಂಥ ಖುಷಿ ಸಿಗ್ತದೆ ಅದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಮುಖ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ಎಷ್ಟು ನಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಟೈಪ್ ಖುಷಿ ಎಲ್ಲರೂ ಡಿಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಮತ್ತು सिगलेबेकू ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ. नमस्कार, मी स्नेहा तहसीलदार. मी कृष्णाचं डेकोरेट केले विथ नागिन. किती वर्षापासून भाग घेताय? नाही, हे माझं पहिलंच वर्ष. बरेच वर्ष इच्छा होती लोकांना असं रॅलीमधून बघून म्हणजे बघताना, पण मी फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केले. काय काय पुढे पण कृष्णा वगैरे हो, पुढे कृष्णा लावले. हो, होतं. काय सांगणार आमदारांना, काय सांगणार अभय पाटील? पहिला तर अभय पाटील सरांचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला बायकांना ही संधी दिली की नटून पटून थोडं मिरवण्यात स्वतःसाठी एक दिवस. थँक्यू.